जंगल आहे तर जीवन आहे. चे चेहरे कसे हसरे झाले आहेत. बहुतेक सगळ्यांनाच मी आवडतो, कारण मी सगळ्यांसाठीच उपयोगी आहे. हो, मी एक वृक्ष म्हणजेच एक झाड आहे. तसेच माझे सर्व मित्र लहान मोठ्या सगळ्या प्रकारात सगळ्या ठिकाणी आढळतात. पण आमचे घर हे जंगल आणि आम्हा सगळ्या वृक्षांना तिथेच छान वाटतं. जंगल मानवी जीवनात प्राचीन काळापासून याचे विशेष महत्त्व आहे. ही मानवी जीवनासाठी निसर्गाकडून मिळालेली एक अनोखी भेट आहे. हल्ली शहरांमध्ये राहणारी लोक नैसर्गिक वस्तूंपेक्षा कृत्रिम वस्तूंवर अवलंबून असतात. असे काही लोक जे पूर्णपणे जंगलांवर अवलंबून असतात त्यांना आदिवासी म्हणतात. चला, मी तुम्हाला ओडिसा मधल्या छोट्या गावात घेऊन जातो, जिथे आदिवासी लोक अजूनही जंगलावर अवलंबून आहेत. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: क. जंगलांचे महत्त्व, ख. जंगलांचे प्रकार, ग. जंगलांचे संरक्षण. आई, मी आणि झुंपा शाळेत जात आहोत. मानी, सरळ रस्त्याने जा, जंगलातून जाऊ नकोस. अगं आई, जंगल तर आपला मित्र आहे. तुला माहितीये, आम्ही याच रस्त्याने जातो. ठीक आहे, जा, पण काळजीपूर्वक जा. मानी, काय सुंदर जंगल आहे. इथे येऊन खूप शांतता मिळते. हो, मला वाटतंय आज शाळेचा दिवस खूपच रंजक असणार आहे, कारण आज शिक्षक ताई आपल्याला जंगलाबद्दल मनोरंजक गोष्टी सांगणार आहेत. नमस्कार मुलांनो, लक्षात आहे ना, आज आपण जंगल आणि त्याचे महत्त्व याबद्दल बोलणार आहोत. हो शिक्षक ताई. मुलांनो, आपण सगळेच खूपच नशीबवान आहोत की आपण जंगलाच्या जवळ राहतो. चला, आज तुम्ही सगळे मला जंगलाबद्दल काही ना काही माहिती द्या. शिक्षक ताई, चालेल, खूप मज्जा येईल. जंगल आपल्यासाठी आणि जीवजंतूंसाठी कसे उपयोगी असतात त्याबद्दल चर्चा करूयात. जसे तुम्हाला सर्वांना माहित आहे की आजकाल झाडं लावणे ही पर्यावरणाची गरज बनली आहे. शिक्षक ताई, बाबांनी सांगितलं होतं की सरकार सुद्धा लोकांना झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. अच्छा, मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? जिथे हजारोंच्या संख्येने झाडं लावली जातात तिथे जंगल तयार होतं का? नाही ताई. का नाही? शिक्षक ताई, जंगल फक्त मनुष्यासाठी नाही तर संपूर्ण जीवजंतूंसाठी आवश्यक आहे. म्हणून त्यांच्याशिवाय जंगल जंगल नसतं. हो मानी बेटा, अगदी बरोबर बोलत आहेस. मी जर म्हणाले की जंगल हे पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात, तर हे योग्य आहे का? हो ताई. जर हो, तर सांगा कसं? शिक्षक ताई, वृक्ष, जीवजंतू, पक्षी इत्यादी सर्व जंगलांवर अन्न, निवारा, सुरक्षा इत्यादींसाठी अवलंबून असतात. अगदी बरोबर म्हणालास तू. म्हणून आपण म्हणू शकतो की जंगल पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. शिक्षक ताई, ही जंगलं तर आम्हा आदिवासींसाठी जीवनापेक्षा कमी नाहीयेत. ते आपल्याला किती काय काय देतात. चला, आता सगळ्यांनी विचार करून अशा गोष्टींची यादी ज्या आपल्याला जंगलापासून मिळतात. लाकूड, औषधे, फळं, रबर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्वासासाठी शुद्ध हवा. वा मुलांनो, खूप छान. या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त न जाणे अजून काय काय आपल्याला जंगल देतात? शिक्षक ताई, आम्हाला जाणून घ्यायचे आहे की जंगलं अजून काय काय देतात. हो शिक्षक ताई. मुलांनो, ही जंगले ऋतू जंगल पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. ते
कसे काय शिक्षक ताई? सांगते. जसे तुम्हा सर्वांना माहित आहे की आपल्या इथे महानगरांच्या तुलनेत जास्त पाऊस पडतो, पण तुम्हाला असे का होते माहित आहे? का शिक्षक ताई? कारण आपल्या भागात खूप झाडं आहेत. वा ताई, हे जंगल पाऊस पाडण्यासाठी कसे उपयोगी आहे? आम्हाला जाणून घ्यायचे आहे. खूप रंजक वाटत आहे. हो मुलांनो, सांगते. झाडे झुडपे आपल्या मुळाद्वारा पृथ्वीमधल्या पाण्याला शोषून घेतात, जे परत वाफ होऊन वातावरणात ढगाचा आकार घेतात. यामुळेच पाऊस पडतो आणि हे चक्र सदैव चालू राहतं. शिक्षिका ताई, जंगले मातीची धूप कशी थांबवतात? झाडांची मुळे जमिनीच्या पृष्ठभागाचे कण बांधून ठेवण्यास उपयुक्त ठरतात. अशा प्रकारे जंगले, पाऊस, वारा इत्यादींनी मातीची धूप थांबवतात. वा शिक्षक ताई, आम्हाला माहीतच नव्हतं जंगले पाऊस पाडण्यासाठी आणि मातीची धूप थांबवण्यासाठी मदत करतात. ताई, मी पुस्तकात वाचलं होतं की जमिनीचा 1/3 भाग जंगलांनी झाकलेला आहे. अगदी बरोबर वाचलं आहेस मानी तू. आपल्या देशामध्ये अनेक प्रकारची जंगले आहेत. जंगलाचे पण प्रकार असतात का? हो, अगदीच. चला एक खेळ खेळूया. मी तुम्हाला या जंगलांची नावे सांगेन. तुम्ही सगळे नाव ऐकून सांगा की या जंगलात मिळणारे झाड कशी असतील. हा तर खूप मजेशीर खेळ आहे. चला विचारायला लागा. सदाहरित जंगल, जी नेहमीच हिरवी असतात. बरोबर ओळखलत मुलांनो. ही कायमच हिरवीगार कशी दिसतात? ही कायम हिरवीगार दिसतात कारण या जंगलाच्या झाडाची पाने एका वेळेला नाही पडत. ही झाडे खूप उंच असतात का? हो, या जंगलांमधील झाडे सतत एकमेकांना चिकटून असतात, म्हणून सतत छप्पर असते. म्हणून जंगलामध्ये प्रकाश जमिनीवर पोहोचत नाही. ही वने अशा क्षेत्रात येतात जिथे मान्सून खूप महिन्यांपर्यंत असतो. इथे आढळणारे वृक्ष शीसम, कडुलिंब आणि पेलू इत्यादी आहेत. मुलांनो, तुम्ही सांगू शकाल का की शीसम झाडाचे लाकूड आणि कडुलिंबाच्या झाडाची पाने कशात उपयोगी पडतात? चला, आता तुम्ही सगळे पर्णपाती जंगलाबद्दल विचार करून सांगा. या झाडांची पाने नक्की गळत असणार. अगदी बरोबर सांगितलं तुम्हा सगळ्यांनी. हे त्याच क्षेत्रात आढळतात जिथे मान्सून थोड्याच महिन्यांसाठी असतो. तिथे जास्ती करून सागवानची झाडे असतात. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का की लाकडाचा उपयोग कशासाठी होतो? या झाडांची पाने केव्हा गळतात? खूपच छान प्रश्न विचारलात. इथे मिळणारी झाडे आपली पाने थंडी आणि उन्हाळा या ऋतूत गळतात. मार्च आणि एप्रिल मध्ये नवीन पाने येतात. शिक्षिका ताई, एका जंगलाचं नाव मी सांगू? का नाही? पर्वतीय जंगल. अगदी बरोबर सांगितलंस. चांगला अंदाज बांधलास झुंपा. या जंगलांना शंकुधारी जंगल पण म्हणतात, कारण यामध्ये बियांऐवजी शंकू असतात. ताई, डोंगरामध्ये तर बर्फ पडते, म्हणून या जंगलात मिळणारी झाडांची पाने रुंद तर नसतील ना? अगदी बरोबर अंदाज काढला आहे. या जंगलांमध्ये उभी लांब झाडे मिळतात, ज्यांची पाने टोकदार असतात आणि शाखा खाली वाकलेल्या असतात. यामुळेच जेव्हा बर्फ पडतो तेव्हा तो पानांवरून खाली पडून जातो. शिक्षिका ताई, मी तर सगळ्या प्रकारच्या झाडांची कल्पना करत आहे. आता मी पुढच्या जंगलाचं नाव विचार करून सांगते. शिक्षिका ताई, काटेदार जंगल असतात का? हो, असतात ना. ही जंगले भारतात कमी आर्द्रता असणाऱ्या ठिकाणी आढळतात. यातील काही झाडांची पाने मोठी व मेषयुक्त असतात,
जेणेकरून पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल. काही वृक्ष काटेदार असतात. हे काटे पाण्याचे बाष्पीभवन कमी करतात आणि वृक्षांची जनावरांपासून रक्षा करतात. निसर्ग आपल्याला केवढं काय काय देतो. किती वेगवेगळ्या प्रकारची जंगले आहेत. हो मुलांनो, निसर्ग आपल्याला खूप काही देतो. आता मी ज्या जंगलाबद्दल सांगणार आहे त्याबद्दल तुम्ही विचार पण केला नसेल. पटकन सांगा ना शिक्षिका ताई. या जंगलांना मॅनग्रोव्ह जंगल म्हणतात. ही झाडे नदीच्या किनारी उगवतात. ही झाडे नदीद्वारा वाहून आलेल्या मातीत वाढतात. या झाडांची मुळे चिखलाच्या बाहेर अजून वाढतात. ती श्वास पण घेतात. वा ताई, आम्हाला माहीतच नव्हतं की झाडांवरून जंगलाचं पण वर्गीकरण होऊ शकतं. या प्रकारची झाडे कुठे मिळतात? ही झाडे पश्चिम बंगालच्या सुंदरबन मध्ये मिळतात. मुलांनो, जंगल हा आपला वारसा आहे, परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे जंगले तोडली जात आहेत, ज्यामधून आपल्याला बऱ्याच फायद्याच्या गोष्टी मिळतात. हे तोडून मनुष्य नवीन निवारा योजना इत्यादी बनवू शकतो. किती लोक या जंगलावर अवलंबून आहेत हे जाणून घेऊन सुद्धा ती तोडली जात आहेत. ही चिंतेची गोष्ट आहे. मुलांनो, तुम्हाला काय वाटते? जंगले तोडणे, जंगलांमधून विस्थापन करणे योग्य आहे का? हे जीवजंतू बरोबरच माणसांसाठी पण हानिकारक आहे का? लोकांनी कधीही जंगल तोडणीसाठी विरोध नाही केला? केला होता, अगदीच केला होता. 1973 मध्ये उत्तर प्रदेशच्या अलकनंदा दरीतल्या मंडल गावात जंगल विभागाच्या ठेकेदारांनी जंगलतोड सुरू केली होती. जंगलांना असं तुटताना पाहून गावातल्या महिला झाडांना चिकटून उभ्या राहिल्या. म्हणून या चळवळीला चिपको चळवळ असे म्हणतात. या चळवळीने लोकांनी जंगल आणि झाडांचे रक्षण केले होते. शिक्षिका ताई, या चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? सुंदरलाल बहुगुणा. तो एक पर्यावरणवादी होता. ही चळवळ जंगलातील उगाच कापली जाणारी झाडे आणि जंगलावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या रक्षणासाठी होते. या सगळ्यांसारखे जर आपण सगळे झाडे आणि जंगले यांचे रक्षण केले तर त्यांना वाचवू शकतो. शिक्षिका ताई, जंगलांना वाचवण्यासाठी आपल्या सरकारने पण खूप उपक्रम केले असतील ना? हो मुलांनो, आपल्या सरकारने वन महोत्सव, सामाजिक वनीकरण चळवळ इत्यादी सुरू केली. शिक्षिका ताई, आम्ही ऐकलं आहे की पर्यावरण दिवस पण साजरा केला जातो. हो, अगदी बरोबर सांगत आहेस. दरवर्षी 5 जूनला विश्व पर्यावरण दिवस साजरा केला जातो. सगळी लोक या दिवशी झाडे लावतात आणि पर्यावरणाला वाचवण्याची शपथ घेतात. आतापासून आम्ही सगळे पण दरवर्षी या दिवशी झाडे लावायला नाही विसरणार. काय मित्रांनो, काय म्हणता? हो मानी, अगदीच. मुलांनो, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जंगल हे प्राण्यांसाठी नैसर्गिक निवासस्थान आहे. विचार करा की जर ही जंगले राहिली नाहीत तर पर्यावरणाचा समतोल ढासळेल. आम्ही सगळे शपथ घेतो की आमच्या आजूबाजूला सगळ्यांना झाडे लावायला आणि जंगले सुरक्षित ठेवण्यासाठी प्रेरित करू. अगदी बरोबर सांगत आहेस. खूप छान मुलांनो. आशा करतो की तुम्ही सगळ्यांनी जंगलाच्या संरक्षणाबाबत खूप चांगलं ज्ञान घेतलं आहे. वातावरणाला वाचवा, झाडे लावा.